तर ज्या माझ्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली होती, त्यांना टेन्शन होतं की त्यांचे हप्ते बंद झाले होते. तर त्यांनी काय करायचं? के-वाय-सी कशी एडिट करायची? तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता के-वाय-सी, ई-के-वाय-सी ऑफलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जावे लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की के-वाय-सी तुमच्याकडे चालू झाली की नाही? चालू झाली असल्यास माझी के-वाय-सी करा. तर जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाणार, तेव्हा त्यांच्याकडे ज्या महिला अपात्र आहेत किंवा ज्यांची के-वाय-सी चुकली होती, त्यांची यादी सरकारने त्यांना ऑलरेडी दिलेली आहे. त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल के-वाय-सी दुरुस्तीसाठी, तरच त्या महिलांची ते लोकं के-वाय-सी करणार आहेत. ज्या महिलांनी 31 डिसेंबरच्या अगोदर कोणतीच के-वाय-सी केली नव्हती, त्यांच्यासाठी अजून काही अपडेट आलेली नाही. के-वाय-सी होईल की नाही त्यांची ते पण माहीत नाही. परंतु सरकारने सेविकांकडे जी लिस्ट दिली आहे, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी चुकली होती, त्यांचीच नावे असणार आहेत आणि त्यांनाच दुरुस्ती करण्याचा चान्स भेटणार आहे. खूप साऱ्या महिलांचं नाव येणं सुद्धा नाही त्याच्यामध्ये. तो पहिला टप्पा आहे. येणारा जेव्हा दुसरा टप्पा अपडेट होईल, त्याच्यामध्ये तुमचं नाव नक्की असेल, तर तुम्ही दर 2 दिवसांनी, दर 4-5 दिवसाने अंगणवाडीमध्ये जाऊन त्याची इन्क्वायरी करा, शहानिशा करा. कारण घरी बसून काही होणार नाही. जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल, म्हणजे हप्ता बघा, तुमचा सगळ्यांचा अधिकार आहे तो हप्ता घेण्याचा लाडक्या बहिणीचा, कारण सगळे आपलेच पैसे असतात. परंतु सरकार पण असं इझिली तुम्हाला पैसे देणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. अंगणवाडीमध्ये दर 2 दिवसांनी, दर 4 दिवसाने फेरी मारा. त्यांना बोला, की के-वाय-सी कधी चालू होणार आहे? माझी के-वाय-सी चुकली होती. मला काय-काय डॉक्युमेंट लागतील? डॉक्युमेंट काय लागत नाही. फक्त आधार कार्ड, ओ-टी-पी तेच नॉर्मल डॉक्युमेंट ते तुमच्याकडे असतात. कारण तुम्ही ऑलरेडी के-वाय-सी केली होती. ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अजून काही डॉक्युमेंट नाही लागणार. फक्त तुम्ही अंगणवाडीला एकदा भेट द्या आणि विचारा, की के-वाय-सी चालू झाली की नाही? झाली असल्यास माझी के-वाय-सी करून घ्या. आणि अजून परंतु जानेवारीचा हप्ता नाही आलेला, तर अजून थोडा जानेवारीचा हप्ता पुढे ढकललेला आहे. त्याचं कारण असं आहे, की ज्या आपल्या निवडणुका होणार होत्या जिल्हा परिषदेच्या, त्यांची तारीख आता पुढे ढकलली आहे 2 दिवस. त्यांचा रिझल्ट पण थोडा पुढे लागणार आहे. त्याच्यामुळेच लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता त्यांना अजून मिळालेला नाही. परंतु तुम्ही के-वाय-सी करून ठेवा. सगळे हप्ते, एक पण हप्ता चुकणार नाही. भले थोडा लेट भेटेल, पण कन्फर्म भेटणार आहे.